मी सगळ्यात महत्त्वाचं पंढरपूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. कारण गेली 35 वर्षे ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्या सत्तेला धुडकावून इथल्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून पंढरपूरची नगरपालिका आमच्या ताब्यात दिलेली आहे. आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिताई बालके ह्या रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी 11,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले आहेत. आणि पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक 17मधून माझी मिसेस माधुरी दिलीप धोत्रे आणि आमचं लोकेश यादव हे पंढरपुरात सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक मताने आम्ही या ठिकाणी विजय संपादन केला आहे. जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कदापि आम्ही तडा जाऊ देणार नाही. आणि जनतेच्या मनात जे अपेक्षित काम आहे ते निश्चितपासून उद्यापासूनच मी चालू करेन. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून स्वर्गीय आदरणीय भारतनाना बालके यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आम्ही काम करत असताना हा विजय आम्हाला संपादन झाला आहे. निश्चितपणे या ठिकाणी आम्ही जनतेची कायम सेवा करू एवढं वचन मी जनतेला देतो. निश्चितपणे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं राजकारण न करता सगळ्या लोकांना बरोबर घेऊन यावेळी निश्चितपणे या पंढरपूर शहरातील जनतेचे जे जे प्रश्न आहेत, मग तो घरकुलांचा विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असेल, नगरपालिकेच्या रस्त्यांचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, नगरपालिकेतील शाळांचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी अभ्यास करून निश्चितपणे या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे कशा परिपूर्ण होतील त्याकडे आम्ही लक्ष देणार आहे. जातीपातीच्या समीकरणाबाहेर पडून लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचं दिसून येते. कसं पाहता या चित्रात? पंढरपुरी संतांची भूमी आहे, पांडुरंगाची भूमी आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी कधीही जातीवाद झाला नाही, तर कुठली दंगल झाली नाही किंवा कुठलाही भेदाभेद कधीच झालेला नाही. आणि पंढरपूरच्या जनतेने या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला जातीपातीच्या गोष्टीला थारा न देता अख्खं पंढरपूर एकवटलं आणि या पंढरपुराने आम्हाला पंढरपूरकरांनी आशीर्वाद दिला आहे. निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही मी खात्री देतो.